भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. चोखा मेळाची करणी तेने देव केला ऋणी. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जनी. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजीचा गुरुदास तुका. बाबाजीचे गुरुदास तुका. बाबाजीचे गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो. चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वच्चने अति भाविका. प्रथम नमो करगणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू शारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत. आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मादंडवत. आता वंधू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादंडवत. आता अनुमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका. टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले. बोबड्या बोला ज्ञानमुन्या पुळ्या बाळ चालवे सकळा नामाने विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला. भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड थिजविणारे भगवंताचे लाडके युगानुयुगेचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा अभंग जरी कुणाच्या परिचयाचा नसला तरी अभंगातील शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रमित बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी घडवून आलेला हा दिव्य आणि भुवेश्वरी संपन्न सोहळा श्री महंत दुधागिरी महाराज व परलोकी श्री संत माधवगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास सांगता निमित्त रामयज्ञ सोहळा आणि या 108
1008 मधुसूदन भारतीजी महाराज माहूर गडव महंत श्री 1008 केशवगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने महंत श्री 1008 राम भारतीजी महाराज मोहनापूर यांच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त केशवगिरी महाराज संस्थान दिळूप या संस्थानच्या वतीनं दोन्ही महात्मे श्री संत ज्ञान भारतीजी महाराज श्री संत चैतन्य गुरु ज्ञान भारतीजी महाराज असतील दोन्ही महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या संस्थांच्या वतीनं महाराजांच्या वतीनं मला हे कीर्तनाचं निमंत्रण देणारे संगीत अलंकार युवा कीर्तनकार सुधीरजी महाराज पळशीकर यांनी बाबांच्या वतीने हे मला संस्थांच्या कमिटीकडून मला हे दिलेले निमंत्रण त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवी द्यावं डोकं चालत नाही सर्व बडे बडे मंडळी ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड अशी चाल ऐकली त्या हिंगोली जिल्ह्यातच गोष्टींचे गायनाचार्य संगीत अलंकार संतोषजी महाराज परांडे आणि दुसरे गायनाचार्य केशव महाराज कंठाळे तुम्हालाही नमस्कार. दोन्ही मृदंगाचार्य महाराज इकडे आमचे गुरुबंधू संदीपजी महाराज हाके तुम्हालाही नमस्कार. इकडे नाव सांगा पटपट काय नाव तुमचं? साईनाथ बाबा तुम्हालाही नमस्कार. आणखी कसरू महाराज सांगा ईश्वर महाराज राजू महाराज सगळे महाराज नाही का सगळे महाराजांना नतमस्तक होतो. विनेकरी भालदार चोपदार लांब लांबून आलेले जाणते पारमार्थी कथेची झाकी करणारे बाबा त्यांनाही नमस्कार करतो. कथाकार असतील चित्रकार पत्रकार शूटिंगवाले कॅमेऱ्यावाले सिस्टीमवाले तुम्हालाही नमस्कार. उत्कृष्ट असं साऊंड सिस्टीमवाल्या दादाकरता पण जोरदार टाळ्या वाजवा. त्या टाळ्या तुमच्या सिस्टीम करता पण आणि तुम्ही शेवटपर्यंत चांगली लावा म्हणून याच्यापर्यंत बरं का त्याच्यामुळं पण शेवटपर्यंत अशी सिस्टीम राहू द्या आणि आवाज तुमच्या मोकळ्या जसं तुमचं मोकळं मन आहे तशी सिस्टीम पण जरा मोकळी सोडा नाही का. विठ्ठल 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 नाही का. परिसरातून आलेली सगळी भजनी मंडळी लांब लांबून आलेली जाणते पारमार्थिक माझ्यावर काही प्रेम करणारे मंडळी उमरीहून आमचे बालाजी भाऊ मुधळ असतील त्यांनाही नमस्कार. त्यांचे बंधू दोन्ही देशभक्त यांचे मुलं आहेत त्या बाबांनाही नमस्कार. तर आमचे बालाजी भाऊ रेणकापूरकर असतील आणखी काही माझ्या परिचित अपरिचित सगळ्यांनाच नतमस्तक होतो. आणि दोन्ही यूट्यूब चॅनल माझ्यासोबत आलेले आमचे गुरुबंधू गजानन महाराज गायकवाड यांचा गजर मुक्ताबाईचा त्या यूट्यूब चॅनललाही नमस्कार. तुमचं काय चॅनल आहे? संगीत प्रेम तुम्हालाही नमस्कार नाही का. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तके हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या 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 वार करी पायावरी या संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात पण आता मीच शुकाचार्य नाही पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका वेळ नाही मी करणार बरं का. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे. माणसं यूट्यूबला ही कीर्तनं चालत असतात आणि पार टी व्हीलाही पण माझे 222 वेळेस सगळ्याच चॅनलला कीर्तन आले. जी टॉकीज मायबोली सगळ्याच चॅनलला. पण हा आजचा अभंग कोणत्या जी टॉकीजला आलेला नाही यूट्यूबला पण आला नाही. नाहीतर यूट्यूबला आले तर तेच कीर्तनं म्हणून आज नवीन अभंग पहिल्यांदाच घेतला अभंग नाही का. नाहीतर म्हणतील महाराजांनी यूट्यूबला सांगितलं तेच परत सांगितलं. पण आजचा अभंग यूट्यूबला तुम्हाला चॅनलला कोणता शोधून सापडणार नाही म्हणून नवीन अपरिचित अभंग निवडला नाही का. म्हणून तुमची सगळ्यांच्या मला दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने माझा परिचय तर सगळ्यांना माहिती आहे पण माझा परिचय मी सांगत असतो ऐकण्यासारखा आहे बरं का.
आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडा आप स्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं केशवगिरी बाबाच्या दरबारात का. नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असल, बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोर असोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यात ही तुमची न माझी पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट, म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. माणसं हसायलेत म्हणजे कीर्तन पटायला नाही का. आता मी काही बोललो तरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येणार, आणि आला तरी काय करता म्हणावं. भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे, कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे. पण कीर्तन सुटल्यावर ना हळदीचे 2-4 पोते. विठ्ठल विठ्ठल. अभंग चोखोबारायांचा वर्णन करणारा आणि संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे. पण या अभंगाद्वारे संत जनाबाई महाराज चोखोबारायाचं वर्णन करतात. जनाबाई कोण? नामदेवरायाची दासी जनी, स्वतःला दासी म्हणून घेणाऱ्या संत शिरोमणी नामदेवरायाची दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई महाराज यांचा हा अभंग आहे. आणि या अभंगातून संत जनाबाई महाराज चोखोबारायाचं वर्णन करतात. चोखा मेळा संत भला, तेने देव भुलविला. जनाबाई चोखोबारायाचं वर्णन करतात, पण वर्णन करणाऱ्या जनाबाईचा जर अधिकार बघायचा झाला तर जनाबाईची कीर्ती त्या काळी काशीपर्यंत गेली, आणि काशीचे संत कबीर महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. जनाबाईची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आले आणि विचारलं, इथं जनाबाई कुठे राहतात? नेमके त्यावेळेस जनाबाईचे आणि त्यांच्या शेजारणीचे भांडणं चालू होते. कशावरून? गौऱ्यावरून. ते शेजारणी 2 भांडत होत्या. अगं जनाबाई, अगं त्या गौऱ्या माझ्या आहेत. जनाबाई म्हणल्या, नाही नाही गौऱ्या माझ्या आहेत. असे भांडणं चालू असताना कबीर महाराज आले आणि गावातल्या एका व्यक्तीला पत्ता विचारला, का हो इथं संत जनाबाई महाराज कुठं राहतात? कोणती महाराज? तिला संत म्हणता का? ती जणी बघा ती भांडणं करते गौऱ्यावरून. अरे मी तर काशीपर्यंत कीर्ती ऐकली होती, मला वाटलं शास्त्राचं अध्ययन करत असल तर हा तर भांडणं करतात. बरं जाऊ द्या, मी काशीवरून कीर्ती ऐकून आलो, निदान भेट तरी घ्यावी. कबीर महाराज जनाबाईपर्यंत गेले, जनाबाईला नमस्कार केला आणि जनाबाईला सांगितलं कबीर महाराजांनी, जनाबाई मी काशीपर्यंत तुमची कीर्ती ऐकली, म्हणलं तुम्हाला भेटून जावं, पण नेमकं हे काय प्रकार आहे? महाराज ह्या गौऱ्या माझ्या आहेत. त्या दुसऱ्या दोघी म्हणतात, नाही नाही महाराज ह्या गौऱ्या आमच्या आहेत. साहजिकच कबीर महाराज म्हणले, जनाबाई त्या दोघींचा ढीग बघा छोटा आहे आणि त्यांच्या दुप्पट तुमचा ढीग आहे. वास्तविक पाहता त्या दोघींचा ढीग तुमच्या पुढं गौऱ्याचा दोघींचा मोठा असायला पाहिजेत, पण त्या दोघीपेक्षा दुप्पट तुमचा ढीग आहे गौऱ्याचा, आणि तुम्ही कशावरून म्हणता गौऱ्या तुमच्या आहेत? बघा महाराज, हे मी एकटीने नाही वेचल्या, तो पंढरीचा द्वारकेचा पांडुरंग परमात्मा, त्याचे 4 हात तो चतुर्भुजरूप परमात्मा आहेत, आणि माझे 2 हात, अशा 6 हातानं गौऱ्या वेचल्या, मग दुप्पट का होणार नाही? नामयाची जणी सवेवेची शेनी. पंढरपूरच्या पांडुरंगानं मला गौऱ्या वेचायला सोबत आलता माझ्या, नाही का? म्हणजे नाही महाराज या गौऱ्या माझ्याच आहेत. कशावरून? महाराज हे जर पटत नसल तर तुम्ही त्या गौरी कानाला लावा, मग तुम्हाला कळल. म्हणजे ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला येईल महाराज, त्या गौऱ्या माझ्या आहेत. परिणाम कबीर महाराजांनी गौरी उचलावी आणि कानाला लावावी, तर विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला आला. कबीर महाराज चकित झाले, बाप रे,
चक्क जनाबाईच्या गौऱ्यांनी विठ्ठल 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 संत सगोच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. हो संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीराने नामदेवाचा मान डोलू लागल्या. संत कबीराने नामदेवाचा मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. गौऱ्या बोलू वा वा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीरन नामदेवाच्या माना डोलू लागल्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. कबीर महाराज चकित झालं. बाप रे, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, काय नामस्मरण करत असतील जनाबाई. अशा अधिकारी संत जनाबाई महाराज. जनाबाई महाराज देवाचं नामस्मरण तर करायच्याच, पण वेळ पडली तर देवासोबत भांडणं सुद्धा करायच्या. पण असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. भांडणात कीर्तन व्हावे इतके संत देवासोबत भांडले. प्रत्येक संत देवासोबत भांडले. ते जर भांडणं सांगत गेले तर आपली अख्खी रात कमी पडेल नाही का. प्रत्येक संत देवाशी भांडले. जनाबाईनं तर भांडणाचा कहर केला. अरे रे विठ्ठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रानरणकी झाली. सती सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे, तुला पाहुणी काळरडे. उभी राहुणी अंगणी, शिव्या देते दासी जनी. इतक्या जनाबाई देवासोबत भांडल्या. पण ज्या वेळेस जनाबाईनं झाडून काढावं तर कचरा देवानं भरावा. झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी, झाड करी जनी. रमणीचे चक्रपाणी, जय हो. रमणीचे चक्रपाणी, झाड लोट करी जनी, झाड लोट करी जनी. करी जनी, झाड करी जनी. वा वा, सगळे तेंडुलकरच आणले तर बघा येतं. रथी महारथी नाही का. झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी. झाडून जनाबाईनं काढावा तर कचरा देवानी भरावा. इतकंच नाही तर जनी बाई श्री नहाया पाणी नाही ईसानाला. जर पाणी गरम झालं तर देवानं गार करावं, गार असेल तर गरम टाकावं. जनाबाईनं आंघोळ करावी, देवाने वेणी फणी करावी. आणि मग रुक्मिणी आईसाहेबानं म्हणावं, देवा शोभलं का तुम्हाला. म्हणजे अहो ती नामदेवाची दासी जनी आणि तिची वेणी फणी. जनाबाईची वेणी फणी करावी आणि मग जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरानं प्रचार करावा. जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका. नाव गाली माझा सखा, 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 नाव गाली माझा. जनी सांगे लोका, नाव गाली माझा सखा, नाव
माझा सका नाव गाली माझा सका आणि जागे सर्व लोका नाव घाली माझा सगा नाव घाली माझा सगा घालू माझा जनी सांगे लोका नाहू घाले माझा सका. इतकी जनाबाईचं देवाचं एकरूपता, इतका अधिकार संत जनाबाई महाराज. अहो देवासोबत भांडलं कोण नाही. ज्या संत जनाबाईचा अभंग आहे त्या सुद्धा देवासोबत भांडल्या यात नवल नाही. पण ज्यांचा अभंग जनाबाई वर्णन करतात त्या चोखोबारा सुद्धा देवासोबत भांडले. ज्यावेळेस चोखोबाऱ्यांना तिकडं महाद्वारात बांधल्या गेलं, बैल जुंपलेले आहेत आणि मग जुंपल्याच्या नंतर ते कर्ममेळा 5 वर्षाचा महाद्वारामध्ये चोखोबाऱ्या बांधलं, पळत गेला. आई तातडीनं चाल, जर बैल उधळले असतील तर बाबाच्या अंगाला कातड राहिलं नसल. आणि मग सोयराबाई आल्या आणि मग तिथं आल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्यानं शिवळ धरली. पण शिवळ धरलेला पांडुरंग परमात्मा फक्त तिघांना दिसायचा. सोयराबाईला मुलगा कर्म मिळाला आणि चोखोबाराला. पहिल्यांदा सोयराबाई पुढे आल्या आणि देवाला भांडल्या, मरू दे माझा पती. म्हणजे अरे पाळीले पोसिले त्याचा उपकार, दुबईचा भरतार मारू पासी पळपोट पोसण्या. पण नंतर कर्म मिळाला. देवा काय अपराध आमचा देवा. म्हणजे अहो जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुझ्या चित्ता. पार देवाची लाज काढली. जनाबाई आपलं सोयराबाईनं सांगितलं, देवा मरू दे माझा पती. अरे काही नाही भेटलं तर बिचारीच्या घरी एकांतात यायचा, काहीतरी खायला प्यायला मागायचा, ताक प्यायचा. आणि तू इतका कसा निर्दयी झाला. पोटपोसण्या शब्द ऐकल्याच्या नंतर महाद्वारात बांधलेल्या चोखोबाराच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं सोयरे, तो पोटपोसणार नाही, मग तो जगाचं पालन पोषण करणार आहे. चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना, चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना. म्हणे कांती विश्वाचा पोसला, चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसला. चोखा म्हणे कांती जय हो बाबाजी. विश्वाचा पोसना, चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना. चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसला, चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसला. संताचा देखना विठू माझा, संताचा देखना विठू माझा, चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना. चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना. चोखा म्हणे कांती विश्वाचा पोसना, संताचा देखणा विठू माझा. म्हणजे ज्यांचा अभंग निवडला अशा संत जनाबाई देवाला भांडल्या. आणि ज्यांचं वर्णन करता जनाबाई चोखोबार आहे, ते चोखोबाराचा तर परिवार भांडला.
आणि इतक्या अधिकारी संत जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चोखोबाऱ्याचं यथार्थ वर्णन करतात. चोख मेला संत भला, चोखा 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 संत भला, चोखा मेला संत भला, चोखा संत भला. तेने देवा भूलविला, तेने देवा भूलविला, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, हरी बोल. भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची ज्याची मोठी. वा वा, जोरदार टाळ्या वाजवा. बघा उत्कृष्ट असं नियोजन बघा. भागवा भागविना एक काट घसरणं येतं, तेवढात मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, गाणारे वाजवणारे. इथं वाटत नाही मी पाऊल टाकल्याबरोबर देऊळमध्ये आलो, इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटलं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन बघा. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तेवढ्यात थाटात आपल्या केशवगिरी बाबाचा हा कार्यक्रम आहे. म्हणून सगळ्या भक्तांना मी धन्यवाद देतोच, पण या संस्थांच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही संस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. चोखा मेळा संत भला, तेने देव भुलविला. वास्तविक पाहता ज्या जनाबाई चोखोबाऱ्याचं वर्णन करतात, त्या जनाबाईची जात कोणती, चोखोबाऱ्याची जात कोणती, एक लक्षात ठेवा. संत हा जातीनं ओळखायचा नसतो, संत हा कृतीनं ओळखायचा नसतो, तर संत हा वृत्तीनं ओळखायचा असतो. म्हणून ज्याचं पोट मोठं त्याला जंत म्हणतात, ज्याचं डोकं विचारानं मोठं त्याला मूर्त म्हणतात, आणि ज्यांचं अंतकरण मोठं त्याला संत म्हणतात. म्हणून अनोरेनो या ठोकडा, अनोरेनो या ठोकडा, तुका तुका काचा वडा, तुका काचा वडा, आकाश वडा, अनोरेनो या ठोकडा, तुका काचा वडा,
तुका काच्या